दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी फरहान चौधरी, वाजिद शेख, हमीद शेख हे आपल्या वाहनानं म्हशी घेऊन जात असताना मसरूळ परिसरामध्ये काही अज्ञात समाजकंटकांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम देखील लुटून पोबारा केला। या घटनेचा निषेध म्हणून आज नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरामध्ये जनावरे विक्री व्यापाऱ्यांनी बंद ठेवली होती। यामुळे आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागलाय। या झालेल्या प्रकाराबद्दल व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन देखील देण्यात आलं। याबाबत काही शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। व्यापाऱ्याने जो माल आणला तो माल इथून परत जाऊ राहिला याची कोण दखल घेणार? व्यापाऱ्याचा सगळं माल त्याच्या अंगावरती पडतोय, तो सगळ्यांची नुकसान होती, याच्यात शेतकऱ्याची सुद्धा नुकसान होती, शेतकऱ्याची मुठी भरडण होती याच्यामध्ये। मार्केट कमिटीने सगळ्याची दक्षता घ्यायला पाहिजे। आज मी 6 म्हशी आणल्या, एकही म्हशी कोणी भाडं भरून द्यायचं का? मी भाडं थोडं अंगावर बसू राहिलं। जे मसरूळमध्ये जे 3 पोरांना मारलं त्याबद्दल इथं माल घेऊन देऊ नाही राहिले, इथून गाड्या करून येतं तर मार्केट कमिटीने या गोष्टीची दक्षता घ्यायला पाहिजे। व्यापाऱ्यांना त्रास होतोय, हेले आणि हेल्यांचा जो बाजार आहे, मशीनचा जो लिगली धंदा येतो त्याच्यापासून कोणालाही काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा काय शेतकऱ्यांना त्रास होतो। या शेतकऱ्यांना या गोष्टीचा नुकसान तर शेतकऱ्याचीच होती। नाशिक मार्केट कमिटीने या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे। आज बाजारच झाला नाही ना, इथं खरेदी कोणी करून राहिलं नाही, खरेदीच कोणी करून राहिलं नाही, तर मग आम्ही आता जनावरांचे भाडे कसे भरायचे? आता आमची शेती राहील दिपोळीची बाधिक, दिपोळीच्या नंतर आमचे धान्य निघल, आता जनावर परत त्यांच्या गाडीचे भाडं कसं काय द्यायचं? आणि शेतकरी आम्ही नाही काय चोरीचा लुटीचा माल नाही ना आमचा, गाईचा असता मग ठीक आहे, पण जर हेले म्हशी हेले जर असे अडवून करतात याचा बंदोबस्त तुम्ही करावा एवढं आमचं म्हणणं आहे। व्यापाऱ्याला देणार आम्ही, बाकीचं काय ना त्यांनी घेतले तर मग आम्ही देणारच आहे त्यांना। आम्हाला अडचण आहे पैशाची, कोणी घेत नाही, व्यापारी घेत नाही, मग तुम्ही पैसे द्या आम्हाला। आज बाजारात माल व्यापाऱ्याने कुणी घेतला नाही, आमचा पैशाची जरूरत, माल कुणी घेणार? काय करावं आम्ही? माझा माल परत चालवला, विकला गेला नाही, मार्केट बंद आहे, तर माल घेतला नाही माझ्यावाला। तर मारहाणीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बंद पुकारलाय। न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमेघसह अश्विनी पुरी, नाशिक।